नमस्कार. JSC मराठी गोष्टी या चॅनेलमध्ये सर्वच लहान मोठ्यांचे स्वागत. JSC मराठी गोष्टी या चॅनेलमध्ये रोजच नवनवीन कथा गोष्टींचे अपडेट येत असतात. अशाच छान छान कथा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. मीनूचा जलप्रवास. एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी. निळे निळे, थंडगार व स्वच्छ. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे, अन सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशांच्या समूहात राहायची मीनू मासळी. मीनू होती इवलीशी, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी, रुपेरी कल्ल्याची. इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे, तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे नाही. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. ती आईला विचारायची, आई, एवढं पाणी रोज कुठं जातं? आई म्हणायची, मीनू, पुढे मोठा समुद्र आहे, त्यात जातं. आई, समुद्र केवढा असतो? मीनू विचारी. मला माहिती नाही बाळ, आई म्हणायची. मीनू अधूनमधून विचार करायची, खरंच केवढा असेल बरं समुद्र? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. असे केले तर तो समुद्रच बघून आलो तर? आनंदाने तिने टुणकन उडीच मारली. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे व्हायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले, पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली व ती पाण्याबरोबर मीनूही गिरक्या घेत निघाली. खूप वेळ ती अशीच पोहत होती. मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या म्हणजे समुद्र. समुद्र म्हणतात तो आला की. बापरे, केवढा लांबपर्यंत पसरलेला आहे. नजर सुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब. चला थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. मीनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती. नदीच्या पाण्यावर तणगायची तशी. मीनूला गंमत वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले, किती छान छान रंग होते त्यांचे. इतक्यात तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मीनूला क्षणभर हसूच आले. कोण तुम्ही? तिने विचारले. पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. एवढ्यात तळाकडून आवाज आला. त्याचं नाव घोडमासा, समुद्र घोडा. आवाजाच्या रोखाने मीनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. मीनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोचली व म्हणाली, कासव दादा, तुम्ही इकडं कधी आलात? मी तर इथेच राहतो, ते म्हणाले. नाहीच मुळी, आमच्या नदीतही एक छान छान कासव दादा आहेत. ते वेगळे, मी समुद्रात राहतो. पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला पावलावर संकट उभी आहेत. बघितलंस किती चित्र विचित्र मासे फिरतायत इकडून तिकडे. तो 8 हात असलेला अष्टभुज मासा, तो कसा उलटा चालतोय बघितलंस का? पाण्याच्या चुळा भरत हळूहळू मागं सरकतो. आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसं सुद्धा त्याला घाबरतात बरं का. पण कासवदादा, इथं तर तळाला नदीसारखे शंख शिंपले पडलेले आहेत. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मासांचा गोळा असतो, गोळा. या शिंपल्यात चुकून एखाद्या वाळूचा कण गेला की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचणं काही संपतच नाही. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो. इथं तळापर्यंत कधी कधी माणसं येतात, शिंपले उचलून घेऊन जातात. इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता.
आता मात्र मिनूची घाबरगुंडी उडाली. पळत जाऊन ती कासवदादाजवळ उभी राहिली. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला 6 तर कधी 8ही पाय असतात. तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही. तोंडाजवळ 2 नांग्या असतात. त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं. आता तू माझ्याबरोबर चल. आपण खूप दूर व खूप खोल जाऊ. तेथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथं प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल, येतेस गंमत बघायला? नको रे बाबा, घाबरून मिनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचे. कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकवत त्यांनी मिनूला नदीत आणून सोडले. आहा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मिनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. कासवदादा, चला ना माझ्याबरोबर, तिने आग्रह केला. नको मिनू, जसा समुद्र तुला आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बरं, येतो मी, तू मात्र आता घरीच जा हां. वळून बघत कासवदादा हळूच निघाले. मिनूला क्षणभर वाईट वाटलं. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते.